रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना व्हिडिओ बनवायची म्हणजे सुरुवात करायची माझी काहीच ठरलेलं नव्हतं. काही म्हणजे मी विचार पण केला नव्हता की आता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. पण मी आजच्या व्हिडिओला सुरुवात कधी केली आहे, किती वाजता केली आहे, ते मी आत्ता सांगणार नाहीये. मी लास्टला सांगणार आहे व्हिडिओ संपल्याच्या नंतर. कारण तुम्ही बोलणार की अश्विनी नक्की करते तरी काय, किती वाजता व्हिडिओला सुरुवात करते आणि किती वाजता ती म्हणजे नाही का जेवणार कधी काय ते. आता तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मी दुकानावरून येताना मला लेट होतं किंवा कधी काय टायमिंग मी अजून असं फिक्स तुम्हाला कधीच एवढं जास्त टायमिंग सांगितलेलं नाही आहे किंवा फिक्स असं मी रुटीनचं टायमिंग पण सांगितले नाही. रुटीन दाखवले पण फिक्स असं टायमिंग सांगितलेलं नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्याचं म्हणजे कारण आहे ना, आज म्हणजे माझ्या काही डोक्यात नव्हतं व्हिडिओ बनवायचं किंवा काय. पण आज नवीन काहीतरी मी बनवणार आहे. म्हणजे खूप दिवसापासून माझं चाललं होतं की काहीतरी ना वेगळं बनवायचं. दररोजच कालवण भाकरी भाजी चपाती खाऊन पण कंटाळा येतो आणि आज माझ्याकडं कारण पण आहे. काय झालं माझं आहे ना, बाजरीचं दळण संपले, बाजरीच्या भाकरींचं. तर मी सकाळी ना बघितलंच नाही की नाही का बाजरीचं पीठ किती आहे काय ते मी दळायला दिलंच नाही बाजरी. आणि असं मग काहीतरी म्हणतात ना, कुठली गोष्ट एखादी गोष्ट जर म्हणजे आपल्याकडे नसेल किंवा होत नसेल तर त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं असंच मी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणते. कारण काहीतरी चांगलंच होणार आहे. त्यांना अभिला खूप आवडतो हा पदार्थ आणि मला पण खूप आवडतो. आता तेच मला बनवायचंय आज. तर आहे ना काय झालं, मला आज कालवण भाकरी बनवायची होती. मी तुम्हाला सांगितलंच पण बाजरीचं पीठ नाही. तर मग आज काय झालं म्हटलं मी, हा भोपळा आहे ना, म्हणजे लाल भोपळा म्हणतो आम्ही किंवा डांगर भोपळा म्हणतो आम्ही ह्याला. तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज, प्लीज, प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहताय माझे, पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा ना, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं किंवा काय म्हणजे अजून मी काय केलं पाहिजे व्हिडिओमध्ये. प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तर आहे ना काय झालं, मला हा भोपळा मी दरवेळेस सांगते ना तुम्हाला की यांचा एक मित्र आहे मार्केटला असतात ते. तर ते ना मार्केटवरून त्यांनी ना हा भोपळा आणला होता. म्हणजे बऱ्याचशा भाज्या देतच असतात ते नेहमी. यांना आल्यावर खूप खास मित्र आहेत ते. थोडेफारच पैसे घेतात, जास्त काही घेत नाही. आणि हे स्वतःहून पण देतात, म्हणजे का बाबा तू एवढं लांबून आणतोयस तर थोडेफार पैसे तुला असू दे म्हणून घे म्हणून. तसे ते स्वतःहून मागत नाही, पण हे म्हणतात असू दे, एवढ्या लांबून तो आणतो म्हणजे नाही का, मग दिलं पाहिजे आपल्या. ते त्याच्या काही शेतात तर काही पिकत नाही, तो मार्केटवरून आणतो म्हणजे त्याला पण काहीतरी कष्ट लागतच असतील ना. मग ते म्हणतात की थोडेफार आपले देतो हे, थोडेफार देऊन टाकतात त्यांना पैसे. ते नाही म्हणतात पण तरी पण आम्ही म्हणतो नको, थोडेफार का होईना पण घ्या. आता हा भोपळा घ्यायला गेला तरी मला वाटते 15 रुपये पावशेरनी काहीतरी चालू आहे मार्केटमध्ये माळ्याचा भाव. तर हा 1-1.5 किलोचा भोपळा नक्कीच असेल. पण यांनी फक्त आहे ना त्या दादांनी ना फक्त 20 रुपये घेतले त्या भोपळ्याचे. अक्षरशः माहिती आहे का, मी आता पैसे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. पण त्यांचं खरंच खूप थँक्यू बोलते मी त्यांना भोपळा दिल्याबद्दल. काय झालं मागच्या वेळेस एका बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, अक्काने ना गावावरून भोपळा आणला होता आणि तो आहे ना थोडा हिरवा होता. तर अक्का काय बोलली होती, त्याचं जे हे देठ असतं ना, हे देठ आहे ना, ही काढू नको तू, तसंच राहू दे, तो असा पिवळा होणार म्हणजे पिकणार तो. पण काय माहिती काय झालं, मी ना वरती ठेवला त्याला इथं ह्याच्यावर वरती सज्जावर ठेवला वरती. आणि तो आहे ना म्हणजे मला कळालं पण नाही तो कधी खराब झाला. म्हणजे त्याची देठाची बाजूच नेमकी खराब झाली. आणि तो भोपळा मला अक्षरशः सुकी भाजी सुद्धा मी करून खाल्ली असती तर बरं झालं असतं. पण ती सुकी भाजी पण मला आहे ना खायला भेटली नाही. मला दुधी म्हणजे हे लाल भोपळे, सॉरी लाल भोपळ्याची आहे ना, मला सुकी भाजी पण खूप आवडते. म्हणजे आमच्या तिघांना पण आवडते. भक्तीला नाही आवडत कधीतरी, पण तरी पण ती पण खाऊन घेते. पण मला खूप आवडते त्याची भाजी. म्हणजे हिरव्या मिरचीत म्हणा, लाल मिरचीत म्हणा, मी ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून खूप छान होते आणि आम्हाला खूप आवडते. मग निदान तो भोपळा मी निदान सुकी भाजी करून तरी खाल्ली असते, अशा विचाराने मी म्हटलं काय यार अक्काने एवढं लांबून आणलं गावावरून, तिला एकतर एवढं म्हणजे नाही का ओझं घेऊन येते ती, आणि तो नेमका खराब झाला. माझं लक्ष कसं गेलं नाही असं मी विचारात 2 दिवस घालवले म्हटलं तरी चालेल. कारण तो भोपळा खरंच असं याच्यापेक्षा पण मोठा होता. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवला होता ना, मग त्याला किती वजन असेल बरं. तिने एवढे लांबून आणला होता, पण तो मी लक्ष न दिल्यामुळे खराब झाला.
बरं असो, माझी बडबड चालूच राहणार आहे असं वाटते मला आता. तर आहे ना, तो भोपळा खराब झाला. मग मला लाल म्हणजे याची ना घागऱ्या करायच्या होत्या. मग ते ते काही शक्य झालं नाही आणि त्याची सुकी भाजी पण झाली नाही माझ्याच्याने. मग तो खराबच झाला. मग आता म्हटलं चान्स आहे चांगला, भाकरीचं पीठ पण नाहीये आणि म्हणजे जेवायला आम्हाला उशीरच होतो, 12-12:30 तर वाजूनच जातात. त्यामुळे म्हटलं अजून आहे ना बराच वेळ आहे आणि एवढा काही जास्त वेळ मला वाटत नाही लागेल म्हणून. तर मला आहे ना ह्याच्या भोपळ घाऱ्या करायच्या आहेत. मी भोपळ घाऱ्या करणार आहे, बटाट्याची पिवळी सुकी भाजी आणि वरण भात करणार आहे. आणि आता आहे ना ह्या म्हणजे भोपळ घाऱ्या बरोबर आहे ना, यांना काय म्हणजे ना अशी भाजी नाही आवडत त्यांना, त्यांना गुळवणी आवडतं. पोळ्यांबरोबर कसं गुळवणी खातो, आता तुमच्या इकडे गुळवणी पोळ्यांबरोबर खातात, की कोणी दुधाबरोबर खातं, तर कोणी तुपाबरोबर खातं, तर कोणी साराबरोबर खातं. आता पोळ्यांचा विषय पण मध्येच व्हिडिओमध्ये आलाय. असं गुळवण्यावरून निघालं. गुळवणी म्हणजे गुळाचं उकळून घेतलेलं असतं ना पाणी, ते मी तुम्हाला दाखवलं पण आहे एका व्हिडिओमध्ये याच्या मागे. तर मी आता परत एकदा दाखवेलच तुम्हाला. तर यांना आहे ना गुळवण्याबरोबर ह्याची घागऱ्या खायला आवडतात. आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे पण आभी एक वेळेस आभीला जास्त नाही आवडत गुळवणी. तो भाजीबरोबर पण खाऊन घेईन, पण यांना गुळवणी आवडतं. मग भोपळ घाऱ्या, गुळवणी, पिवळी बटाट्याची भाजी, वरण भात असा बेत करणार आहे मी आता. तर चला अरे स्वयंपाकाला सुरुवात करते मी आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते मी कसे करते. भोपळ घाऱ्या आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वा, किती मस्त निघालाय ना भोपळा, एकदम लालसर. मस्त कटिंग करून घेतला. आतमधल्या आहे ना बिया वगैरे छान अशा काढून घेतल्या आणि त्या आतल्या बिया ज्या असतात ना त्या पण मला आहे ना अशा सोलून खायला खूप आवडतात बरं का. मस्त आहे ना अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या मी आणि स्वच्छ पाण्याने धुवून आहे ना एकदम थोडंसं ग्लासभर पाणी कुकरमध्ये खाली ठेवलं आणि त्याच्यावरती आहे ना त्या फोडी मस्त अशा शिजायला घातल्या मी. 2 शिट्ट्याच घ्यायच्या असतात, जास्त काही घ्यायच्या नाही. जास्त जर घेतल्या ना तर खूप जास्त पातळ होतं ते. आणि नंतर एक साईडला आहे ना मी गुळवणी पण करायला ठेवलं होतं. आता थोडंसं पाणी घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे आणि तेवढं चवीपुरता गूळ घालून आहे ना थोडंसं मीठ आणि वेलची पूड घालायची आणि उकळी करून घ्यायची. झालं गुळवणी. ते पण झाकून ठेवलं मस्त असं आणि फोडी पण कुकरमधून काढून घेतल्या, थंड करायला ठेवल्या बाहेर फॅन खाली. आणि नंतर आहे ना बटाट्याची सुकी पिवळी भाजी मला करायची होती ना, त्याचाच कुकर लावून घेतला बटाट्याचा आणि एक साईडला गूळ पण चिरून घेतला होता. कुकर वगैरे लावल्याच्या नंतर तोपर्यंत आहे ना भोपळ्याच्या फोडी पण मस्त अशा थंड झाल्या होत्या, म्हणजे मिडियम थंड झालेल्या. तर मी चमच्यानीच काढत होते. जो आतला गर असतो ना तो पूर्ण काढून घ्यायचा आणि साल वेगळी करायची. तर आपण आहे ना हा भोपळा म्हणजे किसून पण आपण त्याचं करू शकतो, पण मी आज कसं जरा वेळ झाला होता ना त्यामुळं घाई गडबडीमध्ये मी फोडीच केल्या. तर फोडींचं पण खूप छान होतं. मस्त ते ना मॅश करून घेतलं गर सगळा आणि मी जो गूळ किसला होता ना तो किसलेला गूळ त्याच्यात मिक्स केला. नंतर थोडीशी वेलची पूड, थोडंसं मीठ आणि ना वरून जायफळाचं मस्त किसून घातलं. जायफळाचे फ्लेवर आहे ना खूप छान येतो याच्यामध्ये. आणि मग ते मिक्स करून आहे ना कढईमध्ये परत गरम करायला ठेवलं, कारण जर आपण तसंच जर हे केलं तर खूप पातळ होऊन जातं. मग गव्हाचं पीठ आहे ना जास्त लागतं त्याला. मग गरम केलं ना तर पूर्ण गुळाचं पाणी होतं आणि नंतर मग ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला आहे ना हे करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं. आणि नंतर मग एक साईडला ते होत होतं गरम आणि दुसऱ्या साईडला आहे ना मी लगेच भाजी पण टाकून घेतली बटाट्याची. आता टायमिंग विचारशाल ना तर 11:30 वाजले होते, त्यामुळेच माझी घाई झाली होती. आता हे जे पटापट दिसतंय ना एवढं पटापट काही होत नाही, घाई गडबड होते मध्ये थोडा अंदाज पण चुकतो. कारण आहे ना फोडी मी केल्या होत्या ह्यावेळेस. दरवेळेस आहे ना काय करते मी किसून घेते, मग किसलं ना की डायरेक्ट कढईमध्ये पटकन गरम होऊन जातं. आता फोडी केल्यामुळे त्याला जास्त पाणी पण सुटलं होतं. असं व्यवस्थित झालेलं ते गरम कढईमध्ये झालं ना की लगेच मी बाहेर फॅन खाली पूर्ण थंड करून घेतलं, एकदम थंड करून घेतलं. आणि नंतर मग जसं जसं पीठ बसेल ना त्याच्यामध्ये तसं तसं पीठ घालून मस्त असं मळून घेतलं, गोळा करून घेतला. आता पीठ आहे ना मी जास्त घातलंच नव्हतं. थंड झालं ना की जास्त पीठ बसत नाही. गरम गरम जर ह्याच्यामध्ये मळायचा प्रयत्न केला ना आपण की त्याला जास्त पीठ लागतं. मस्त गोळा करून घेतला तेलाने, परत मऊसूत करून घेतला आणि छोटे छोटे असे गोळे करून घेतले मी, जेणेकरून पटापट म्हणजे एक साईडला कढई ठेवून एक साईडला मी पुऱ्या करून घेईन.
एक साईडला आहे ना तेलाची कढई मी गरम करायला ठेवली आणि म्हटलं 10-15 पुऱ्या करून घेते आणि मग तळून घेते. तर बटर पेपर होते ना माझ्याकडं, तेच खालीवर ठेवून मस्त असे ना पुऱ्या करून घेतल्या आणि मग नंतर तळायला घेतल्या. आता एवढे टेस्टी होतात ना. मी ना त्यामध्ये खसखस पण घातली होती, ते सांगायचं विसरले. खसखसीचा फ्लेवर पण खूप छान लागतो त्याच्यात, असं दाताखाली येते ना तर मस्त लागतं. कारण मी रवा नव्हता घातला. रवा पण आपण घालू शकतो, बारीक रवा नव्हता ना माझ्याकडे म्हणून रवा नव्हता घातला. मस्त लालसर रंगावर आहे ना मी पुऱ्या तळून घेतल्या. आता मला गावची खूप आठवण आलेली आहे ह्यावेळेस. कारण आम्ही जेव्हा घरी असतो ना, पाऊस वगैरे जास्त पडतो त्यावेळेस सगळे जेव्हा घरी असतो, म्हणजे शेतात वगैरे काही काम करायचं नसतं त्यावेळेस आहे ना आमचा हाच बेत असायचा. अक्का आहे ना आवर्जून भोपळ घाऱ्याच करायची. हे आणि आभी पण आले होते दुकानावरून. मस्त पुरी, गुळवणी आणि बटाट्याची भाजी करून घेतली आणि ताट वगैरे बनवून सर्व आम्ही ना जेवण करून घेतलं. तर आता ना जे राहिलेलं होतं ना उरलेलं, ते पण मला करून घ्यायचं होतं. एवढं छान झाला होता ना, तेच मी दाखवत होते. मस्त बेत झालेला. आता हे आहे ना पुऱ्या मी राहिलेल्या का करून घेतल्या आता, कारण जेव्हा हे आहे ना म्हणजे शिळ्या होतात ना, शिळ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी खायला जेव्हा आपण घेतो ना तेव्हा मुरलेल्या असतात आणि एवढ्या टेस्टी लागतात ना त्या. ताज्या ताज्या खायला जेवढ्या टेस्टी लागतात ना त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी सकाळी खाण्यासाठी त्या खूप टेस्टी होतात. असो, एवढं सगळा किचनवरती जो पसारा करून ठेवला होता, जेवण वगैरे झालं, सर्व भांडी वगैरे आवरून घेतली आणि मग स्वतः आहे ना फ्रेश होऊन घेतलं, कारण गरम पण झालं होतं मला खूप. तर चला, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मस्त आवरून घेतलं. त्या दोघांना पण आहे ना म्हणजे त्यांचं आवरून झोपी गेले ते. म्हणजे दोघं गप्पा मारत होते बाहेर बिछाण्यामध्ये आणि मला गोळी खायची होती त्याच्यासाठी मी बसले होते आरामशीर. म्हटलं आता आहे ना खूप दमायला झाले. आता हे वाजले किती होते, ते 1 वाजले होते. सगळं आहे ना आवरता करता. तर असं गोळे वगैरे खायला घेतली मी. आता माझा आहे ना हाच टाईम असतो जरा निवांत बसायचं, तोंड वगैरे धुवून फ्रेश झाले ना की छान असं 5-10 मिनटं किचनमध्ये मी ना स्टूलवर बसते. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओ.